कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड नगर परिषदेच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी 5% आरक्षित निधीतून आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण घोषणा केली। यापुढे एकही दिव्यांग व्यक्ती शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। UDID प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळत नसल्याची बाब लक्षात घेऊन विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात असल्याचं त्यांनी सांगितलं। या शिबिरातून पात्र लाभार्थ्यांना UDID प्रमाणपत्र मिळवून देऊन शासनाच्या सर्व योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच दिव्यांगांसाठी आर्थिक मदतीचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी खेड नगर परिषदेचे अभिनंदन केले। आणि त्यांनी ही संकल्पना समोर मांडली की 5% या निधीमधून आपल्या शहरामधील जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना आपण थेट आर्थिक मदत करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं निधी वाटप करायचा। आणि हा कार्यक्रम करत असताना पहिली त्यांना सूचना होती की आपण, कारण ज्यावेळेस मी पहिल्यांदा 2019ला विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की तालुक्यामध्ये अशा अनेक शेकडोच्या संख्येने दिव्यांग आहेत की ज्यांच्याकडे UDID सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना दिव्यांग योजनांचा कुठलाच लाभ मिळत नाहीये। ते दिव्यांग आहेत परंतु सर्टिफिकेट आता हे कंपल्सरी असल्यामुळे त्या सर्टिफिकेटच्या कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नाही। आणि म्हणून आपण 5% निधीमधनं दापोली असेल, खेड असेल, मंडणगड असेल, आपण दरवर्षी कॅम्प लावायला आपण सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने लाभार्थी आपण तयार केले। तशाच पद्धतीने खेड शहरामध्ये देखील असे काही दिव्यांग असतील की ज्यांचे सर्टिफिकेट नाही आहे आणि सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना हा लाभ मिळणार नाहीये। तर अशा दिव्यांगांची यादी आपण तयार करा आणि त्या सर्वांना ह्या सर्टिफिकेटच्या ज्या काही अडचणी असतील त्या आपण सोडवून घ्या आणि त्यांना आपण हा लाभ मिळवून। ते लक्षात आलं की मला वाटतं 135-140 दरम्यान काहीतरी दिव्यांग आपल्या खेड शहरामध्ये आहेत।